प्रेग्नन्सीची डेट जवळ आली की खूप हळबळ सुरू होते आणि मग ह्या हळबळीमध्ये काय होतं की आपल्या काही सोबत न्यायच्या ज्या हॉस्पिटल बॅगमध्ये आपल्या आवश्यक वस्तू असतात त्या आपण विसरून जातो आणि गडबड होते सगळी. त्यामुळे प्रेग्नन्सीची डेट आपल्याला कळाली की किमान 1 महिना ते 1.5 महिना आधी आपण आपली बॅग रेडी करायची. तुम्ही म्हणाल इतक्या लवकर? हो, इतक्या लवकर, कारण खूप आवश्यक ज्या गोष्टी असतात त्या आपल्या राहून जातात. आणि मग समजा जर आपल्या सोबत घरचे सगळे असतील तर प्रॉब्लेम नाही, पण समजा खूप ठिकाणी असं राहतं की 1-2 जण राहतात, त्यामुळे त्यांना मग खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून आपली बॅग आवश्यक आहे. त्यामुळे आपली बॅग लवकर रेडी करायची. नमस्ते, मी सुप्रिया ठाकरे. वेलकम टू माय चॅनल. जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मी आपल्या छोट्याशा बेबीसाठी, न्यू बॉर्न बेबीसाठी काय आवश्यक वस्तू लागतात, त्या वस्तू काय असल्या पाहिजे, ते साहित्य काय असलं पाहिजे, त्याची बॅग कशी असली पाहिजे, ते मी माझ्या एक पद्धतीने तुम्हाला सांगायचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर आता आवश्यक असतं आपली मातोश्री, एक की नाही, म्हणजे आई. आणि तिची बॅग आपल्याला भरायची आहे, तर तिची पण बॅग भरताना आवश्यक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणून आधीच आपण ती बॅग रेडी करायची. तर चला जास्त न बोलता मी पटापट तुम्हाला काय काय असलं पाहिजे बॅगमध्ये ते सांगते. तर आता सगळ्या गोष्टी भरायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा जर तुम्ही सामान विसरून जा ते तरी आणल्या जाईल, पण फाईल, ही आपली हॉस्पिटल फाईल जी मंथ 1 पासनं तर 9 मंथपर्यंत डिलिव्हरी होईपर्यंत ह्या फाईलमध्ये सगळं तुमच्या डिटेल्स राहतात, सगळी हिस्ट्री राहते. त्यामुळे ही कधीही तुम्ही फाईल विसरू नका. बॅगमध्ये सगळ्यात फर्स्ट आहे ही आपली डॉक्टर फाईल, हॉस्पिटल फाईल. ओके. त्यानंतर आता दुसऱ्या याच्यावर काय होतं, तर दुसऱ्या याच्यावर राहतं फिडिंग गाऊन. तुम्ही म्हणाल फिडिंग गाऊन लगेचच? हो, लगेचच. कारण काय होत, आपली डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला पहिल्या आपल्या अंगावर तो हॉस्पिटलचा गाऊन राहतो आणि तो थोडा घाण झालेला असतो. त्यामुळे आपल्याला स्पंज करतात. स्पंज केल्यानंतर आपल्याला स्वच्छ आपल्या जवळचा जो गाऊन आहे तो वेअर करायला लागतं. त्यामुळे एक फिडिंग गाऊन जो आहे सिंपलचा, आपल्या आई लोक जे घालायचे ना तसा हा गाऊन आहे. सिंपल बघा, हा सिंपल असा गाऊन आहे. ह्या गाऊनला इथे सगळे बटन्स आहे. हे सिंपल राहतं. हे बटन्स ओपन करायचे आणि बाळाला असं केलं की फिडिंग, कारण झाल्यानंतरच आपल्याला बाळाला फिडिंग करावं लागतं. कारण ह्याकरता की आईचं पहिलं दूध म्हणजे जो चीक असतो पिवळ्या रंगाचा, तो चीक बाळासाठी खूप हेल्दी असतं. त्यामुळे आपल्याला ती पहिली फिडिंग करावी लागते. म्हणून हा सिंपलचा मऊ कॉटन बेस हा जो आहे गाऊन, हा गाऊन मी बोलावलेला आहे. हा अगदी खूप सॉफ्ट आणि त्रास होणार नाही शरीराला असा हा गाऊन आहे. जीपचा पण गाऊन मिळतो, पण मला असं वाटतं जीपपेक्षा हा बटनवाला गाऊन सोपा आहे. कारण एखाद्या वेळेस काय होतं, आपले केस बांधलेले नसेल या आपला अंगावर काही कापड वगैरे असेल तर तो फसायला आणि गडबड व्हायची सगळी, त्यामुळे नको. तर हा आपला एक सिंपलचा गाऊन असायला हवा. त्यानंतर थर्ड आहे हे अल्ट्रा डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज. सॉरी, गडबड झाली आहे बोलताना, जरा जीभ अडकली. तर ह्या पॅन्टीज ज्या आहेत ना, ह्या पॅन्टीज खूप आवश्यक आहे. कारण ते सिझर झालेलं असेल या नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली असेल तरी ह्या पॅन्टीज आवश्यक आहेत. कारण आपला ब्लड फ्लो खूप असतो. तर ह्या पॅन्टी कशा आहेत, त्या आपल्या नॉर्मल पॅन्टीपेक्षा ह्या पॅन्टी धरल्या घातल्या आणि बरोबरच्या ब्लिडिंग पण खूप व्यवस्थित हे राहतं, बाहेर येत नाही आणि काम झालं, काढलं आणि फेकून दिलं, सोयीचं राहतं. त्यामुळे हे 3rd नंबरवर ह्या पॅन्टीज आपल्या बॅगमध्ये असू द्याव्या. नंतर राहतं थंडी खूप वाजते
डिलिव्हरी झाल्यानंतर. तर कॉटन बॉल आपण कानामध्ये टाकतोच, स्कार्फ पण बांधला जातो आणि त्याच्याबरोबर जर समजा ही उलनची पट्टी राहते बघा, ही उलन पट्टी जरी असली, ही मस्त अशी बेल्ट सारखी जरी घातली ना तरी कम्फर्टेबल राहतं. त्यामुळे ही पट्टी असू द्यावी. त्यानंतर हे सॉक्स पायामध्ये मी असा एक 4चा जोड बोलवून घेतलाय, ऑनलाईन बोलायला मी सगळं हे. तर याच्यामध्ये 4 सॉक्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉक्स आहेत. ते अँकल लेंथ आहे, फुल आहे, शॉर्ट आहे, तर असे बोलावलेले. तर घातला, खराब झाला, कोण धुत बसणार ना, हा ठेवून द्यायचा, दुसरा वापरायचा. तर हे असे मी सॉक्स पण बोलावलेले. आणि त्यानंतर येतं आपल्याला ब्रा, फिटिंग ब्रा खूप आवश्यक राहतात ह्या. मी अशा ह्या ब्रा बोलावल्या, खूप कम्फर्टेबल आहे. मी तुम्हाला ना ह्याची लिंक देईन. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल तर मी याची लिंक देऊन ठेवेल. मी हा इथून ऑनलाईन बोलावलेला आहे हे. आणि याचा तुम्ही म्हणाल ह्याची खासियत काय आहे, काय आहे असं विशेष, हे बघा. सॉरी, हे प्रेस बटन असतं. हे बघा, ही मागची साईड आहे अशी आणि ही आहे समोर साईड अशी. तर ह्या समोर साईडला आता काय आहे विशेष, तर इथे प्रेस बटन आहे. हे असं प्रेस करायचं, काढायचं हे असं, आणि हे बघा असं काढलं, बाळाला दूध पाजलं, पूर्ण ब्रा काढायची गरज नाहीये, एवढं काढलं आपलं. परत आपलं हे प्रेस बटन हे आपलं असं लावलं की हे रेडी. तर या पद्धतीने आपण याचा 2 किंवा 3चा असा सेट मिळतो, तो असू द्यावा. म्हणजे सारखं आपल्याला बोलवायची गरज पडणार नाही, शॉपमध्ये जायची गरज पडणार. तर हे त्यानंतर राहतं की आपल्याला ते शिजर झालं किंवा नॉर्मल जरी झालं ना, आपल्याला फिरायला सांगतात, आपल्याला हात धरून धरून ते फिरवतात, आपल्याला चालायला लावतात आपल्याला. त्यामुळे काय होतं ना, आपण त्याला पकडतो एका हाताने कशाला, तर हाताला धूळ लागते, काय लागतं. तर बेबी इतका आपला छोटासा असतो, तर त्यामुळे त्याला हात नको, त्याला कुठल्या तऱ्हेची बाधा व्हायला नको, म्हणून आपण सॅनिटायझर आपल्याला सुद्धा, कारण आपण पण खूप नाजूक अवस्थेमध्ये असतो त्यामुळे तेव्हा, तर हाताला सॅनिटायझर वगैरे लावून. आणि हा नॅपकिन जो आहे, हे नॅपकिन आवश्यक आहे. नॅपकिन एक जवळ असू द्यावा. त्यानंतर आंघोळ वगैरे नंतर केल्या जाते, तर आपला टावेल आपल्याजवळ, म्हणजे नॅपकिन आणि टावेल ह्या 2 गोष्टी ह्या जवळ ठेवायच्या. त्यानंतर अजून आवश्यक एक, सगळंच आवश्यक असतं. तुम्हाला वाटेल की हे आवश्यक, हे आवश्यक, सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत. त्या सगळ्या आपल्या हॉस्पिटल बॅगमध्ये असू द्याव्यात. याला फिडिंग पंचू म्हणतात. हे बघा, हा अशा पद्धतीचा असतो. हा आहे फिडिंग पंचू. हा काय करायचा, हा असं घ्यायचा, जसं आपण एखादं काही घालतो ना, असं असं गळ्यात घालून घ्यायचं. गळ्यात घातलं, इथे बटन्स आहे बघा, ह्या बटन्स पण आपण काढून घेऊ शकतो किंवा असं टाकायचं गळ्यामध्ये. मी टाकून दाखवतो, असं गळ्यात टाकायचं आणि हा असा आपला बाळ असा आतमध्ये राहतो. म्हणजे आपल्याला काय होतं ना, हॉस्पिटलमध्ये बाळ झालं की त्याला बघायला, भेटायला आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी सगळे आपल्याला भेटायला येतात. तर तेव्हा ते अशा उघड्या अंगाने आपल्याला चांगलं वाटत नाही. त्यामुळे हा जो पंचू, आपण फिडिंग पंचू जर टाकलेला असेल तर आपण पण कम्फर्टेबल आणि समोरचा व्यक्ती पण कम्फर्टेबल राहील आणि बाळाला डिस्टर्ब पण होणार नाही दूध पाजताना. त्यामुळे हे राहू द्यायचं. नंतर येतं जेव्हा आपल्याला 3 दिवसांनी 5 दिवसांनी जे काही असतं ते आपल्याला सुट्टी मिळते, डिस्चार्ज मिळतो हॉस्पिटलमधनं, तर घरी येण्यासाठी एक छानसा आपला ड्रेस रेडी असू द्यावा. कारण ह्याकरिता की घरी बाळाच्या आगमनाची तयारी, जय्यत तयारी झालेली असते. त्यामुळे व्हिडिओ काढला जातो, फोटोज काढल्या जातात. त्यामुळे सुंदर नको का दिसायला आपण, तर त्यामुळे एक छानसा असा ड्रेस आपण जवळ ठेवायचा आपल्या बॅगमध्ये. कारण घरी आल्यावर सगळे पाहुणे मंडळी, आजूबाजूचे लोक आपल्याला बघायला आणि बाळाला बघायला येतात. त्यामुळे हा ड्रेस पण आवश्यक आहे. नंतर सगळ्यात शेवटी नाही, अजून एक राहिलेलं आहे. तर हे आहेत, मी याचा सेट बोलावला आहे. हा 3चा सेट आहे. डार्क आहे कपडे हे. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे गाऊनच आहे. हे शॉर्ट गाऊन आहेत, तर 1 पीस सारखे पण एकदम मोकळे.
तर हे जे गाऊन हे कशासाठी, तर ह्याचा उपयोग होतो घरी आल्यावर जे आपण तेल मालिश केल्या जातं आईला, तर तेव्हा काय होतं ना, आणि बाळ दूध वगैरे पितं, तर ते दूध वगैरे ओव्हरफ्लो होतं वगैरे, त्यांनी कपडे घाण होतात. तर म्हणून असे गाऊन जर आपण ठेवले जवळ, म्हणजे काय होतं की हे गाऊन आपल्याला त्या वेळेसाठी आवश्यक असतात. जोपर्यंत आपण तेलाची मालिश वगैरे चालू असतं, तर तोपर्यंत आपल्याला हे गाऊन कामात पडतात. हे गाऊन पूर्ण वापरल्यानंतर, म्हणून खूप महागडे पण नाही, कमी खर्चाचे, कमी बजेटमधले, रिझनेबल असे आपण तो 3चा 2चा जो सेट मिळतो तो बोलवून घ्यायचा, आणि हे आपल्या कामापुरती उपयोगात आले की हे आपल्याला टाकून देता येतात. तर त्यामुळे हे गाऊन पण आपण बोलवून ठेवायचे. नंतर सगळ्यात लास्ट आपली किट असावी एक जवळ, ज्यामध्ये लिप बाम, बॉडी लोशन, फेस वॉश, नंतर आपलं साबण वापरत साबण किंवा बॉडी वॉश वापरत असाल तर बॉडी वॉश, आणि आपला ब्रश, पेस्ट, कंगवा, आरसा, हे पावडर, हे अशा छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या किटमध्ये असू द्याव्यात, कारण आपल्याला हॉस्पिटलमध्ये आवश्यकता भासते. तर अशा पद्धतीने मला असं वाटतंय की मला जेवढं माहिती, आणि मला असं वाटलं की एवढं माझी मुलगी पहिल्यांदा एक छोटंसं बाळ आणणार आहे, तर ही जी सगळी तयारी आहे, ही सगळी तयारी माझ्या मुलीसाठी मी करते आहे. तर त्यामुळे मला जे आवश्यक वाटलं त्या सगळ्या गोष्टी मी बोलावून ठेवलेल्या आहेत. तर मला असं वाटलं, म्हणजे मला वाटलं की तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे. म्हणजे काय होईल ना, की तुमच्या घरात पण तुमची मुलगी सून असेल तर तिला ह्या गोष्टी ज्या लागतात आहे त्या तुम्ही माझा व्हिडिओ बघून तुमच्या उपयोगी येईल असं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवते, आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब पण करा. म्हणजे माझ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद जर दिला तर मी अजून असे काही उपयोगात येणारे व्हिडिओज आपल्यासमोर मी आणेन. तर बस एवढंच बोलते, आणि येणाऱ्या बाळाला किंवा होणाऱ्या आईला खूप खूप आशीर्वाद, आणि तिचं सगळं लाईफ जे खूप समृद्धीचं जावं. बस असंच बोलून मी माझा व्हिडिओ संपवते. नमस्कार.